नमस्कार मित्रांनो, मी भानुदास आपल्या ग्रामीण उद्योग विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दूध उत्पादक मित्रांचं आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलमार्फत म्हणा किंवा पंजाबमध्ये असलेल्या आपल्या डेअरी फार्ममार्फत जे काही गाई खरेदी करून देत असतो महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना, त्या संदर्भात किंवा खरेदी केलेल्या गाई ज्या दूध उत्पादकांच्या आहेत त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलमार्फत माहिती देत असतो। समोर व्हिडिओमध्ये दिसणारी ही जी डेन्मार्क जातीची ही जी पहिला आदत कालवड आहे, साधारणतः ही कालवड एक 18 ते 20 महिन्याची असावी। तर ही कालवड सध्या 4 महिने पूर्ण गाभण असून हिला 5वा महिना लागलेला आहे। ही ज्या फार्मवरून आम्ही कालवड घेतली तिथं लोकल डॉक्टरांमार्फत जागच्या जागी त्याच वेळेला ही तपासून घेतलेली आहे। समोरील आता पुढच्या व्हिडिओमध्ये जी कालवड दिसते तुम्हाला, ही ABS जातीची 4 दात ही कालवड असून 6.5 ते 7 महिन्याची गाभण आहे। ही सुद्धा डॉक्टरांकडून आपण त्याच वेळी ज्या फार्मवर घेतली तिथंच तपासली होती। तर ही कालवड समोरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी 82,000 रुपयाला खरेदी केलेली आहे आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जी होती ती जोडीमध्ये 1,32,000ला खरेदी केलेली। ये 5.5 महीने की प्रेग्नेंट है, चेक पास है, 2 दांत है। समोरील व्हिडिओमध्ये ही जी कालवड आहे ही डेन्मार्क जातीची दुसरी एक कालवड असून ही डॉक्टरांनी तपासतानाचा व्हिडिओ आपण केलेला, पण ही कालवड थोडीशी नकळत क्रॉस असल्यामुळे ही काही आम्ही घेतली नाही। साधारणतः 3-3.5 महिन्याची ही गाभण होती कालवड। तर अशा पद्धतीने आपण ज्या त्यावेळेला डॉक्टरांमार्फत गाई असू द्या किंवा कालवड असू द्या, ही 2 महिन्यापेक्षा जास्त कच्ची ज्यावेळी आपण खरेदी करत असतोय त्यावेळेला आपण ही डॉक्टरांकरवी म्हणजे फिजिकली तपासून घेत असतोय आपण की बाबा किती महिन्याचा तिचा गर्भ आहे नेमका। कारण इथून मागे बऱ्याच केसेस अशा झाल्या होत्या की बाबा सांगितलं आपल्याला 8 महिन्याची गाभण आणि निघाल्या 4 आणि 5 महिन्याच्या गाभण। त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून आपण आता इथून पुढे किंवा गेल्या 3 महिन्यापासून प्रत्येक गाई घेताना ज्यावेळी 2 महिन्यापेक्षा जास्त कच्ची घेतोय त्यावेळेला त्या गाई आपण ह्या तपासूनच घेत असतो। गर्भ किती महिन्याचा आहे हे डॉक्टरांनी ज्यावेळेला फिजिकली हात टाकून तपासतात त्याच वेळी आपल्याला ते कळतं की बाबा गर्भ नेमका किती महिन्याचा आहे। किंवा प्रत्येक गाई ज्यावेळी आपण खरेदी करत असतो त्यावेळी प्रत्येक गाईचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं। या ब्लड सॅम्पलवरून त्या गाईचा HB किती आहे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की बाबा ही गाई किती सशक्त आहे किंवा ही जी रोगप्रतिकारक शक्ती किती आहे। ह्या गाईला गोचर तापाला आपल्या गोठ्यावरती आल्यानंतर हिला त्रास होईल का त्याचा, ह्या गोष्टीची आपण पडताळणी करत असतो रक्ताच्या तपासणीमार्फत। किंवा गाईला ब्रुसेला हा आजार आहे का, गाईला FMDची लस टोचलेली आहे का, किंवा गाईला लंपीची लस टोचलेली आहे का, या सर्व गोष्टींचं आपण तपासण्या करून, याशिवाय बरेच दूध उत्पादक पंजाबमध्ये गाई विकत असतात, त्या गाईच्या पोटामध्ये जर काही लोखंड असेल तर ती गाय भविष्यामध्ये त्यांना त्रास देऊ शकते किंवा ती गाय दगावू शकते। त्यामुळे ती गाय त्यांनी विक्रीला काढलेली असते। मग अशा गायी आपण ज्या त्या गोठ्यावरती खरेदी करत असतानाच मेटल डिटेक्टर ही जी वस्तू आहे या वस्तूमार्फत त्या गायीच्या पोटामध्ये लोखंड सदृश्य कोणती वस्तू आहे का हे सुद्धा या गोष्टींची आपण तपासणी करूनच गाई खरेदी करत असतो। आपण आपल्या चॅनलमार्फत म्हणा किंवा डेअरी फार्ममार्फत म्हणा या सर्व गोष्टींची पडताळणी करून ज्या त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या समोरच या गोष्टींची मेटल डिटेक्टरनी त्या गायीचे आपण फॉरेन बॉडी चेक करत असतो किंवा डॉक्टरांकरवी प्रत्येक गायीचं सॅम्पल ब्लड घेऊन त्याची तपासणी केली जाते। तर अशा पद्धतीने हे आपण आपल्या चॅनलमार्फत गायीचं नियोजन करत असतो। गेल्या वेळेला आपण 8 सप्टेंबर रोजी आपण गाय खरेदीसाठी गेलो होतो। त्या ट्रिपमध्ये ज्या काही गायी खरेदी केल्या त्या ट्रिपमध्ये गायी खरेदी करणारे दूध उत्पादक हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील व राजगुरुनगर येथील होते।
तर त्यांनी ज्या गायी खरेदी केल्या त्या प्रवासामध्ये आम्ही पहिल्या स्टॉपला जिथं थांबलो होतो, राजस्थानमध्ये डिडवाना या ठिकाणी थांबलेलो, तर त्या ठिकाणी या गायी निवांत अशा झाडाच्या सावलीला बसून त्यांना चारा, खाद्य, पाणी या सर्व गोष्टी आपण त्या बॅरलच्या गव्हाणीमध्ये दिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने हे गायींचं आपण स्वतः आपल्या डेअरी फार्ममार्फत किंवा आपल्या चॅनलमार्फत जे कोणी दूध उत्पादक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किंवा आपल्यासोबत जोडले जाऊन ज्यांनी गायी खरेदी केलेल्या आहेत, त्यांच्या गायी आपण स्वतः जातीनिशी त्यांच्या घरापर्यंत पोच करत असतो. जेणेकरून काय होतं मित्रांनो, गायी खरेदी करणं पंजाबमध्ये जाऊन हे तेवढंच अवघड नाही आहे. चांगली निरोगी गायी खरेदी करणं किंवा ह्या सर्व तपासण्या करून गायी खरेदी करणं हे तसं बघायला गेलं तर सोपं आहे. पण या गायींची प्रवासामध्ये देखरेख करणं आणि चांगल्या प्रकारे त्यांचं खाद्याचं मॅनेजमेंट, चाऱ्याचं मॅनेजमेंट करून, चांगल्या पद्धतीचे उपचार त्यांना करून, चांगल्या प्रतीचं त्यांची ग्लुकोज लेवल, एनर्जी लेवल मेंटेन करून गायी घरापर्यंत पोच करणं ही सगळ्यात मोठी रिस्क असणारी गोष्ट आहे. तर आपल्या चॅनलमार्फत जे दूध उत्पादक गायी खरेदी करत असतात त्यांच्या गायी आपण स्वतः त्यांची ट्रीटमेंट म्हणजे काय करावी लागते. या गायी प्रवासामध्ये रोजचा 500 ते 700 किलोमीटर प्रवास गाडीमधून नाईटला केला जातो. तर या प्रवासामध्ये एकसारखं उभं राहून गायींना थकवा आलेला असतो किंवा सर्व शरीर हे प्रवासामध्ये दुखत असतं त्यांचं. मग या गायींनी या अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थित चारा, खाद्य खाल्लं पाहिजे, चांगल्या प्रकारे पाणी पिलं पाहिजे. यासाठी आपण त्यांना टॉनिक देत असतो, ई बूस्टर नावाचं लिक्विड पाजत असतो किंवा ग्लुका बूस्ट येतं, एनरडायना येतं. हे अशा प्रकारचे लिक्विड पाजत आणि प्रवासामध्ये जरी त्यांनी विशेष चारा, खाद्य खाल्ला नाही तरी त्यांची एनर्जी लेवल चांगली टिकून राहावी, त्यांना प्रवासाचा जास्त ताण येऊ नये, गायी स्ट्रेसमध्ये जाऊ नयेत म्हणून आपण या गायींची विशेष प्रकारे काळजी घेत गेलेलो असतो. तर ह्याच्यामुळं काय होतं, ज्या त्या दूध उत्पादकाच्या गोठ्यावरती या गायी गेल्या की कमीत कमी आठवडा 10 दिवसामध्ये गायी चांगली रुळते, चांगली सेट होते. आणि आपण आतापर्यंत आपल्या चॅनलमार्फत बऱ्याच गायी पोच केलेल्या आहेत. या चांगल्या प्रकारे रुळलेल्या आहेत. 8-15 दिवसानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे विलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे दूधसुद्धा देत आहेत. तर अशा पद्धतीने हे आपण ज्या त्या स्टॉपला, आता या राजस्थानमध्ये ज्या स्टॉपला आम्ही थांबलो होतो त्या स्टॉपला किंवा त्या भागामध्ये थोडंसं खारं पाणी असल्यामुळं आम्ही बिस्लरी जारचं पाणी घेऊन त्या गायींना पाजलेलं आहे. अशा प्रकारे चांगली काळजी घेऊन या ज्या त्या गायी आपण ज्या त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या गोठ्यावरती पोच करत असतो. अशाच प्रकारे खात्रीशीर गायी घेण्यासाठी आपल्याला संपर्क करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.